नमस्कार मित्रांनो. तर आज आपण चाललो आहोत नवीन एका ठिकाणी. तर नवीन एका ठिकाणी ह्याच्या अगोदर पण मी त्या ठिकाणी गेलेलो आहे. त्यावेळेस मी आईवडिलांसोबत गेलो आणि यावेळेस जी चाललो ती मी एकटा सोलो चाललो आहे. आणि चला दाखवतो मी तुम्हाला पुढे कसं काय असणार आहे. आज आपल्यासोबत काय टू व्हीलर नाही, कारण आज टू व्हीलर नसल्यामुळे आपण जाणार आहे बसनं. तर बघू आपल्याला किती टाईम लागतो जायला, किती वेळ लागतोय, काय होतंय तिथं आणि दर्शन होतंय का नाही तिथं तर बघू. तर तुम्हाला पुढे कळेनच मी कुठं चाललो आहे कुठं नाही. मी आता आमच्या हॉस्टेलवरून निघून चाललो आहे NSC फाट्यावर, कारण की आपल्याला बस पण पकडायची कोल्हापूरसाठी. तर चला जाऊन बघू भेटते का बस का काय होतंय. खूप वेळानंतर इथून आपली बस लागलेली आहे कोल्हापूरवरून डायरेक्ट आदमापूर. आणि आता आपण जाणार आहे आली राखणीला जाग आली पापणीला सुखाच्या या पेरणीला थंडावा या धरणीला विकृतीच्या सारणीला वह्याच्या या खांडणीला देह लागो कारणीला चांद जसा चांदणीला भाऊदे भंडाऱ्याचा कल्लोळ आन भाऊदे भंडाऱ्याचा कल्लोळ गजर चालला चांग भल चांग भल गजर चालला चांग भल चांग भल गजर चालला चांग भल चांग भल. तुझं ध्यान गा सुंब राहन गा तुझा भंडारा मांडला. हे आत्मापुरात तुझी वैवाट तुझा भंडारा मांडला. तुझं ध्यान गा सुंब राहन गा तुझा भंडारा मांडला. आलं उधान आलं लेकराच्या आनंदाला तुझ्या नावाचा जय घोष भिडतो या आव्हानाला. वाली तुम्ही घराचा स्वामी तुझ्या दिनांचा आत्मापुरात तुझी वैवाट तुझा भंडारा मांडला. सगळेजण फोटो काढतात. खूप वर्षानंतर आलो आहे त्याच्यामुळे जरा असं एकदम भारी फील व्हायला लागले. आणि बाकी मला मधून दाखवतो गाभारा पण दिसतो थोडासा. असं आता पूर्ण खुश आहे, कारण की दर्शन एकदम निवांत झाले आणि वापसची परत बस पण भेटली लवकर लगेच. आणि विषय दुसरा काय की आता माझं दर्शन झालं कीच पाऊस पण यायला लागला थोडा थोडा असा दमादमाने. की आता वातावरण पण एकदम निवांत झालं आहे. काय सांगणार, असं एकदम भारी वाटतं. असं मनातूनच भारी वाटायला लागलं मला सध्या आता. तर चला बघू इथून पुढे आता कसा व्ह्यू येणार आहे, काय होणार आहे, सगळं काय बघत जाऊ. आणि काय माझ्या नावानं चांगलं तर होणारच आहे. आणि आता मी आदमापुरातून बाहेरच निघायला लागलेलो आहे. नंतर दाखवतो तुम्हाला आता कसं कसा विषय. असं मन भरून आलं की दर्शन झालं आणि एकदम भारी वाटलं दर्शन झाल्यावर. असं सगळं असं एकदम प्रॉपर झालं. इतका टाईम पण गेला नाही, काहीच नाही. आणि सगळं चांगलं होतं. मला इथलं मॅनेजमेंट खूप आवडलं ह्या बाबतीत की सगळं विषय म्हणजे त्यांनी असं बरंच सहकार्य करत होते तिथल्या भाविक भक्तांना. आणि सगळं चांगलं होतं तिथलं. हेच करू शकत नाही असं तोंडानं भावानी गा तुझ्या किरपेचं भंडार कसं सांगू किती सांगू तुझा महिमा परंपार. खुल्या भावानी गा तुझ्या किरपेचं भंडार कसं सांगू किती सांगू तुझा महिमा परंपार. हार बलितान भूक ओढ लागली या जीवाला देवा तुझी भाकणूक आम्ही आतुर ऐकायाला. वाली
मांडला मी आता पोहोचलेलो आहे आमच्या हॉस्टेलवर माझ्या रूमवर आणि तिथं गेलो मी असं मन खूप प्रसन्न झालं तिथं गेल्यावर. मॅनेजमेंट एकदम खूप चांगलं होतं तिथलं, शिस्तबद्ध म्हणजे तिथलं. आणि इतकी काय आज गर्दी पण नव्हती. गर्दी नसल्यामुळे एकदम प्रशिस्त असं व्यवस्थित वातावरण तिथं आमचं माझं दर्शन झालं. आणि जायला खूप म्हणजे तुम्ही जर एस टीनं गेलात की बसनं गेलात का नाही तर तुम्हाला खूप असा टाईम लागेल तिथं. म्हणजे तिथं जाण्यासाठी बस आहेत, येण्यासाठी बस आहेत, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. पण मी नक्की प्रेफरन्स देईन की तुम्ही मोटरसायकलवर जा, टू व्हीलरवर जा. कारण की विषय काय माहिती का, टू व्हीलरवर गेलात का नाही तिथलं वातावरण अनुभवता येईल तुम्हाला. जाताना ते तुम्हाला तिथलं निसर्गरम्य असं वातावरण आहे. जाताना येताना खूप असं छान वाटतं तिथं गेल्यावर. आणि तिथून येताना पण खूप असं छान वाटतंय. तरी मी सकाळी इथून 11 वाजता निघलो होतो, तरी मला यायला 7:30-8 वाजलेले आहेत. आता मी इथं पोहोचलो आहे. तरी भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.